जय महाराष्ट्र. काल रात्रीपासनं काही बातम्या वेगवान पसरत आहेत टी व्ही चॅनल्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून की पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांमार्फत आंदोलन. खरं तर विद्यार्थ्यांना आंदोलन करावंच लागतंय ही बाबच लज्जास्पद आहे. कारण लोकशाहीसारख्या भारत देशात जर विद्यार्थ्यांवरती ही वेळ आलेली असेल तर खरंच चिंता करण्याची बाब आहे. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा स्वतःचा संघर्ष आहे. आता त्या संघर्षामध्ये भर पडते ही म्हणजे सरकारीच्या बदलत्या धोरणाची किंवा बदलत्या नियमाची. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण? तयारीसाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ का येतेय? नेमका काय अन्याय झालेला आहे त्यांच्यावरती? शिक्षण घ्यायच्या वयात अंगावरती गुन्हे का दाखल करून घ्यावे लागतात? यामागं नेमकं दोष कोणाचा आहे? सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या संघर्षमय आयुष्याची झुंज देत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा जो MPSCची तयारी करतोय आणि त्याच्यासोबत अन्याय होत आहे. चला तर माहितीला सुरुवात करूया. मित्र जी परीक्षा MPSC मार्फत घेण्यात येणार आहे 4 जानेवारी त्याच्या संदर्भातली ही घटना आहे. ॲड निघालेली आहे त्यामध्ये जी वयाची मर्यादा टाकण्यात आलेली आहे आणि त्याची जी तारीख आहे ज्या तारखेपासून वय ची मर्यादा ठरणार आहे ती म्हणजे 1 नोव्हेंबर करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागचे 15 ते 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी तयारी केली आता तो त्या गोष्टीची परीक्षाच देऊ शकत नाही का तर त्याचं वय बसत नाही. मग याची पूर्वकल्पना विद्यार्थ्याला नव्हती का तर होती. त्यांनी तयारी केली होती ती म्हणजे 1 जानेवारी 2025च्या हिशोबात तो बसत होता. परंतु राज्यामध्ये ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्याला बरेच सारे कारणं आहेत म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली, त्यानंतर निवडणुका लागल्या. आता यात विद्यार्थ्यांचा काही दोष नाहीये. ते नसताना सुद्धा आता जी वयमर्यादा धरण्यात येते ती म्हणजे 1 नोव्हेंबरच्या 2025च्या तारखेनुसार आणि त्यामुळं हजारो लाखो विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. म्हणजे ज्यांनी पूर्ण 15-20 वर्ष तयारी केली आज तो त्या परीक्षेत बसू शकत नाहीये. आता ही जी ॲड आहे आणि ही परीक्षा 4 जानेवारी म्हणजे आता उद्याच होऊ पाहणार आहे. त्यामध्ये ओपन किंवा खुल्या वर्गासाठी एकही विद्यार्थी पात्र नाहीये. त्यामुळे खुल्या वर्गांना तर या परीक्षेला मुखावंच लागत आहे. परंतु त्यासोबतच आता ही जी काही संख्या आहे ज्यांचं वय वाढत चाललेलं आहे 7 महिन्यामुळे ज्यांचं अपात्रतेचं कारण ठरत आहे त्यांच्याही वरती हा अन्याय होत आहे. मग नेमकं विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? विद्यार्थी वय वाढवून द्या किंवा 30चं 35 करा असंही म्हणत नाहीयेत. विद्यार्थी परीक्षा पुढे ढकला असंही म्हणत नाहीयेत. विद्यार्थ्यांचं इतकंच म्हणणं आहे की त्यांची चूक नसताना विनाकारण जर ॲड्स ह्या 7-8 महिने पुढे ढकलल्या जात असतील, जाहिराती पुढे ढकलल्या जात असतील तर मग विद्यार्थ्यांचं कुठंतरी म्हणणं ऐकून त्यामध्ये थोडी शिथिलता आणणं नक्कीच गरजेचं होतं आणि हे सरकारला करणं सोपं होतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नही केले. 31 डिसेंबरला विद्यार्थी प्रतिनिधी मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चाही केली आणि त्यावरती त्यांनी सांगितलं की आम्हाला दोन्ही साईडनं प्रेशर आहे. आता दुसरी साईड कुठली माहिती नाहीये, परंतु त्यावरती काहीतरी तोडगा निघेल असे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना वापस पाठवण्यात आलं. 31 डिसेंबरला अपेक्षा होती काहीतरी GR निघेल त्यामध्ये तरतूद होईल, परंतु तसं झालेलं नाहीये. 1 जानेवारीला ज्यावेळेस मुख्यमंत्री पुण्यात आले, विद्यार्थी संघटनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना भेटू दिलेलं नाहीये. म्हणजे आज आहे 2 जानेवारी, उद्याचाच एक दिवस आहे आणि 2 जानेवारीला जरी GR नाही निघाला आणि 3 जानेवारीला जर GR निघाला तर विद्यार्थ्यांना करायचं काय? म्हणजे जरी त्यांच्या बाजूने निकाल लागला तरी त्यांच्यासाठी फायद्याचा राहणार नाही. कारण एकच दिवसावर परीक्षा आली आणि परीक्षेचे स्थळ जर जे सेंटर्स आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर त्यांना तिथं पोहोचणं कठीण जात होतं. म्हणूनच काय तो विद्यार्थ्याने 1 जानेवारीला आंदोलनाचा पवित्रा घेतला. आता आंदोलन काही सरळ साधं म्हणजे हे काही पक्षाचे कार्यकर्ते नव्हते किंवा कुठले गुंड नव्हते. त्यांनी लोकशाही मार्ग अपनावला. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तिथं त्यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली. आता यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या हजारोनं असल्यामुळं पोलीस प्रशासन असेल किंवा तिथलं स्थानिक प्रशासन असेल त्याच्यावरती दबाव आला आणि त्याने वेगळीच प्रतिक्रिया त्यामध्ये दिसून आली. परवानगी मागण्यासाठी जे विश्रामबाग पोलीस स्टेशनकडं विद्यार्थी धाव घेतली होती त्यांच्यावरतीच अन्याय झालेला आहे. त्यांना पकडून गाडीत टाकण्यात आलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. आता ज्या वयात ज्यांना शिकायचं आहे, ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे त्यांना एक प्रशासकीय सेवेत यायचं आहे आणि आज त्या प्रशासकीय सेवेमार्फतच किंवा त्यांच्या अधिकाऱ्यामार्फतच त्यांच्यावरती अन्याय केला गेला आहे. त्यांच्यावरती जर गुन्हे दाखल झाले तर आयुष्याचा पूर्ण संघर्षावरती पूर्णविराम त्यांच्या बसणार आहे. मग हा अन्याय विद्यार्थ्यांवरती होतोय तर हा अन्याय लोकशाहीमध्ये होतोय तर हा अन्याय मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीये का? नेमकं काय मजबुरी आहे? अशी काय प्रेशर आहे जी की विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुख्यमंत्र्याला घ्यायला भाग पडत आहे? मुख्यमंत्र्यांना घेण्यासाठी अडचण येते. कारण असं जर का झालं नाही
तर हजारोचे विद्यार्थी जे अपात्र ठरलेत त्यामध्ये शेकडो विद्यार्थी आत्महत्या करतील, हजारो घरं उद्ध्वस्त होतील, त्यांच्यावरती अवलंबून असणाऱ्यांचे स्वप्न, त्यांचे आई वडील, भाऊ, इतर नातेवाईक त्यांचंही आयुष्य बर्बाद होणार आहे. तरी हे सगळं रोखायचं असेल तर लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि जे काही आता काल जो रात्री प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे, त्यावरतीही विश्लेषण होणं गरजेचं आहे. जे काही अपडेट्स असतील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल. परंतु विनंती आहे विद्यार्थी मित्रांना एकत्र येण्याची आणि आमचा जो काही हक्क आहे तो हक्क मागण्याची. धन्यवाद.